नमस्कार मित्रांनो, समर्थ फार्मसी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा आपण उन्हामध्ये प्रवास करतो किंवा उन्हामध्ये काम करतो, जेव्हा आपला उन्हाशी संपर्क जास्त येतो तेव्हा आपल्याला अचानक अशक्तपणा जाणवणे, हातपायाला गोळे येणे, तसेच हातपाय ओढणे असेल, लूज मोशन होणे, मळमळ उलटी होणे, लगेच जळजळ करणे, ह्या कॉमन समस्या आपल्याला अचानक जाणवत असतात। मित्रांनो, ह्या समस्या का जाणवतात, या समस्या जाणवायला लागल्यानंतर आपण काय करायला पाहिजे, यावरती प्रथम उपचार काय आहेत, ही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी देणार आहोत। माहिती आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, सर्वात प्रथम आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला अचानक अशक्तपणा जाणवणे किंवा हातपायाला गोळे येणे, लूज मोशन असेल, मळमळ उलटी होणे, लघवीला जळजळ करणे, हा त्रास का होतो ते थोडक्यात पाहू। मित्रांनो, त्याचं होतं असं की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील टेम्परेचर जास्त असतं, म्हणजेच वातावरणातील टेम्परेचर हे 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्तच असतं। हे टेम्परेचर आपल्या शरीराच्या नॉर्मल बॉडीचे टेम्परेचरपेक्षा जास्त असतं। आपल्या शरीराचे नॉर्मल बॉडी टेम्परेचर हे 37 डिग्री सेल्सिअस असतं आणि मग वातावरणातील टेम्परेचर जास्त असल्यामुळे आपलं शरीर गरम व्हायला चालू होतं, आपल्या शरीराचं टेम्परेचर वाढतं। पण आपल्या शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेचा भाग म्हणून आपलं शरीर जेव्हा आपल्या शरीराचं टेम्परेचर वाढायला चालू होतं तेव्हा शरीर हे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपल्या शरीरामधून घाम बाहेर पाडतं व आपल्या शरीराचं नॉर्मल बॉडी टेम्परेचर मेंटेन करतं। मित्रांनो, शरीरातून घाम जास्त बाहेर पडल्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं। घामासोबत आपल्या शरीरातील महत्त्वाचे जे इलेक्ट्रोलाइट आहेत त्यामध्ये सोडियम आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, क्लोराईड आहे, हे 5 महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट आपल्या शरीरातून जास्त प्रमाणात बाहेर पडतात व आपल्या शरीराचं नॉर्मल बॉडी मेकॅनिझम जे आहे ते डिस्टर्ब होतो व आपल्याला हा त्रास जाणवतो। मित्रांनो, अशा प्रकारचा त्रास जर आपल्याला व्हायला लागला तर साहजिकच आपण पाणी तर जास्त प्यायलाच पाहिजे, पण आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट बॅलन्स व्यवस्थित मेंटेन करण्यासाठी आपण एनर्जाल ड्रिंक घेऊ शकता। एनर्जाल ड्रिंक हे रेडी टू ड्रिंक आहे, हे लिक्विड फॉर्ममध्ये आहे, म्हणजे हे डायरेक्ट तुम्ही कंझ्युम करू शकता। हे ड्रिंक आपल्याला कुठल्याही मेडिकल स्टोअरवरती सहजरित्या उपलब्ध होऊन जाईल। फक्त 33 रुपये MRP आहे या ड्रिंकची। हे ड्रिंक आपण इन्स्टंट घेऊ शकता। मित्रांनो, या ड्रिंकमध्ये सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड, मॅग्नेशियम, कॅल्शियम हे सर्व महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट्स आहेत। हे इलेक्ट्रोलाइट्स आपल्या बॉडीचं नॉर्मल फंक्शनिंग मेंटेन करण्यासाठी इम्पॉर्टन्स आहेत। शरीरामध्ये पाण्याचा बॅलन्स मेंटेन करतात, तसेच मसल क्रॅम्प असेल म्हणजे हातपायाला गोळे वगैरे जे येणे म्हणतो आपण, ते कमी करण्यास मदत करतात। त्यामुळे मित्रांनो, हा त्रास जाणवायला लागल्यानंतर आपण इन्स्टंटली हे ड्रिंक घेतल्यानंतर आपल्याला लगेचच आराम पडतो। हे ड्रिंक आपण घ्यायला पाहिजे, कारण आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण जर खूप कमी झालं तर नंतर आपल्याला डायरेक्ट IV किंवा सलाईन वाटेच पाणी आपल्या शरीरामधलं मेंटेन करावं लागेल। त्यासाठी खर्च पण खूप होतो। त्यासाठी इन्स्टंट व साधं सोपं सोल्युशन आपण एनर्जी ड्रिंक घेऊ शकता। नामांकित कंपनीचा ब्रँड आहे, खूप चांगला रिझल्ट आहे। आपण एकदा घेऊन पहा व कमेंटमध्ये बॉक्समध्ये मला सांगा की आपल्याला हे ड्रिंक कसं वाटलं। मित्रांनो, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला महत्त्वाची वाटली असेल तर आपल्या भावाच्या समर्थ फार्मसी या मराठी यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा, जेणेकरून माझा उत्साह वाढेल व असेच नवीन नवीन माहिती, महत्त्वपूर्ण माहिती मी आपल्याला यापुढे देत राहीन। व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला समजली असेल, आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत। तोपर्यंत थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।